दलित पॅन्थरची 50वी साजरी करत आहोत. आजच्या कार्यक्रमाला ॲडव्होकेट नितीन मागे आमचे चळवळीतील ज्येष्ठ सहकारी सयाजीराव वाघमारे, प्राध्यापक रमेश कांबळे, डॉक्टर भारत पाटणकरजी, प्राध्यापक क्षमा दलबाई, त्याचबरोबर सुबेद जाधव, सुबेद मोरे, स्वाती लावण, समोर अत्यंत महत्त्वाची मंडळी बसलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे सहकारी कॉम्रेड उदय चौधरी आहे, आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे सहकारी मिलिंद भवार बसलेले आहे. सगळीच काय मला नावं घेता येणार नाही, मी सर्वांची क्षमा मागतो. आणि आजच्या या 50वीच्या निमित्तानं मी माझी मतं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बंधूंनो, आपण आता अशा कालखंडातून चाललेलो आहोत, संपूर्ण दहशतीचं वातावरण. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला गेलेला आहे. फॅसिस्ट ब्राह्मणी शक्तींचं राज्य आहे. जो आणि या फॅसिस्ट ब्राह्मणी शक्तीची मातृसंघटना जी आहे RSS, तिचं जवळजवळ सर्व राज्य आहे आणि सर्व संविधानिक ज्या संस्था आहेत या देशातल्या, त्यात अगदी न्यायव्यवस्था सुद्धा असेल, या सर्व व्यवस्था संस्था या RSSच्या प्रभावाखाली आल्या. मगाशीच आपण एक ठराव केला की तिस्ता सेटलमेंट सारख्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, ते आता तुरुंगात आहे. असंख्य पत्रकार तुरुंगामध्ये आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणारे अनेक विचारवंत आज तुरुंगात आहेत. जो कोणी या सरकारच्या विरोधात बोलेल त्याला देशद्रोही ठरवण्यात येते आणि त्याला तुरुंगात टाकण्यात येते. अशा भयावह कालखंडामध्ये आपण दलित पॅन्थरचा हा 50वीचा कार्यक्रम साजरा करीत आहोत. आणि कालच एका वृत्तवाहिनीवर माझी आणि जवी पवारांची मुलाखत होती. काही लोकांनी ऐकलं असेल, काही लोकांनी पाहिली असेल, काही लोकांनी पाहिली नसेल. एका गोष्टीचा मला खुलासा केला पाहिजे आणि तो स्पष्टपणे केला पाहिजे की दलित पॅन्थरचे जन्मदाते कोण आहेत याबद्दल मतभिन्नता आहे. दलित पॅन्थरचा जन्म म्हणजे बर्थ डेट ही कोणती आहे याबद्दलही मतभेद आहेत. बऱ्याच जणांचा दलित पॅन्थरचं पितृत्व घेण्याचा दावा ते अहमनिकेनं मांडतात. आपण बघतो सगळीकडे. जवी पवारांनी दलित पॅन्थरचं पितृत्वाचं पेटंट घेतलेलं आहे. त्याच्याशिवाय ते दुसरं काय बोलत नाही. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की 72 ते जास्तीत जास्त 75 हा दलित पॅन्थरच्या कृतिशीलतेचा काळ आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, दलित पॅन्थरचे भाग होतो. पण 75 पासून
तर 2022 पर्यंत हे दलित पॅंथरचा पितृत्वाचा दावा अमहमिकेने सांगणारे, प्रकर्षानं मांडणारे हे लोक होते कुठे? दलितांवर इतके अन्याय झाले, इतके अत्याचार झाले. रमाबाईचं हत्याकांड झालं, त्यानंतर काय त्याच वेळेत झालेलं नाहीये. 67 साली किरवेन मणीचं हत्याकांड झालं होतं. 72 साली बरीच 72 सालापासून 75 सालापर्यंत अनेक अत्याचार, अन्यायाची प्रकरणं झाली. त्याच्यानंतर रमाबाईचं फार मोठा हत्याकांड, त्याच वर्षी लक्ष्मीपूर बातेचा हत्याकांड, त्याच्यानंतर खैरलाजींचा हत्याकांड, जवखेडचा हत्याकांड, जामखेडचा हत्याकांड, सोनईचा हत्याकांड, ही सगळी हत्याकांड दलितांची होत असताना हे सगळे दलित पॅंथरचे पितामह होते कुठे? मी स्वतः पाहिलेलं आहे की रमाबाई नगरमध्ये हत्याकांड झाल्यानंतर जो एक असंतोष तिथे निर्माण झाला होता, त्यावेळेला एका आज जे कार्यक्रम करतायत दुसरा, त्यातल्या एका नेत्याला जनतेनं काय ट्रीटमेंट दिली होती हे मी सांगायची गरज नाही, पण मी त्याचा साक्षीदार आहे. स्वतःला दलितांचे नेते म्हणणारे जवळजवळ सर्व नेते रमाबाई आंबेडकर नगरमधून पळून गेले होते. अशा अवस्थेमध्ये दलित पॅंथरला कोणी जन्म दिला याच्यापेक्षा आपण त्यावेळेला दलित पॅंथर कुठल्या परिस्थितीत जन्माला आले, मला वाटतं आपण त्याचा मागोवा घेतला पाहिजे. का दलित पॅंथर जन्माला आले आणि 72 सालीच का जन्माला आले? आणि या लोकांनी म्हणजे असं काय काय मोठं केलं दलित पॅंथरला जन्म देऊन, ते त्यांचं श्रेय त्यांना इतिहासात मिळणार आहे. परंतु दलित पॅंथर हे नाव सुद्धा सरळ सरळ ब्लॅक पॅंथर कडून उचललं गेलं. हा जो सिंबल आपल्याला दिसतोय दलित पॅंथरचा, तसाच तसा ब्लॅक पॅंथरचा उचललेला. नामदेवने भूमिका मांडली, जाहीरनामा, ज्याला सुनील दिघेने मदत केली, दलित पॅंथरचा जाहीरनामा, त्याला राजा ढालेने पुसून काढलं, एक पुस्तक लिहिलं, जाहीरनामा की नामा जाहीर. आमचे नामदेव ढसाळ ज्यांच्या कविता वगैरे वाचल्या जातात, कुणाला पटो की न पटो, माझं स्पष्ट मत आहे की ती लंपन पोएट्री आहे. मला एका गोष्टीचं स्पष्ट केलं पाहिजे की नंतर नामदेव ढसाळ कसे वागले. शंकराचार्याला जोडा मारण्याचं धाडस करणारे नामदेव ढसाळ नंतर मोहन भागवतांचे जोडे उचलायला लागले. हे आपण विसरायचं का? जर रामदास आठवले त्या दलित पॅंथरचं जर प्रॉडक्ट असेल तर दलित पॅंथरमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये आंतरविरोध असले पाहिजे या तपशिलात आपण जाणार आहोत की नाही. शोषण हा शब्द, बरं का पाटील साहेब, शोषण हा शब्द, पिळवणूक हा शब्द, सर्वहार हा शब्द आमच्या राजा ढालेंना आवडायचा नाही. याचा मी साक्षीदार म्हणून सांगतो. मला त्यांच्यावर टीका करण्याचा आनंद नाहीये, दुःख आहे. आम्ही म्हणे दलित पॅंथरला जन्म दिला, आम्ही येऊ केलं, आम्ही तेऊ केलं, आम्ही टव केलं. मग आता जे एकूण सामाजिक चळवळींचं जे भजन झालेलं आहे याचा अपश्रेय कोण घेणार?
तिस्ताला अटक झाली. फुले आंबेडकरी चळवळीमधून निषेधाचा साधा अस्पष्ट क्षीण असा सुद्धा निषेधाचा स्वरूप म्हटलेला नाही. एवढं मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, दलित चळवळीने काही प्रतिसाद दिलेला नाही. भयानक परिस्थिती आहे. सगळी माध्यमं, कॉर्पोरेट सेक्टरनं, या व्यवस्थेनं, ही व्यवस्था चालवणारी जी RSS विकत घेतलेली आहे. दलितांवर जे इतके अमानुष अत्याचार होत आहेत त्याच्या बातम्याच येत नाहीत. कामगारांच्यावर किती मोठे अत्याचार होत आहेत, आदिवासींवर किती अत्याचार होत आहेत, बातम्या येत नाहीत. अशा अवस्थेमध्ये ही जी परिस्थिती झाली तर कोण कारणीभूत आहे? सतत ब्लॅक पॅन्थर पासून आम्ही प्रेरणा घेतली असं सांगायचं खोटं आहे, साफ चुकीचं आहे. दलित पॅन्थरनं ब्लॅक पॅन्थर पासून प्रेरणा अजिबात घेतलेली नव्हती. ब्लॅक पॅन्थर ही चळवळ जी नष्ट झाली तिच्यात काही अंगभूत दोष असतील, पण ती चळवळ त्या व्यवस्थेशी लढून संपलेली आहे. आणि ही आमची दलित पॅन्थर शोषक व्यवस्थेशी तडजोड करून संपलेली आहे. कुठे जाता हे लोक? मोदीच्या पालखीत बसणारे, हिंदुत्वाच्या पालखीचे भोई झालेले, गोळवळकरांची जयंती साजरी करणारे, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असू शकत नाही. आणि ते दलित पॅन्थरचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार त्यांनी कधीच गमावले. अशा अवस्थेमध्ये कुणीतरी प्रयत्न करून ब्लॅक पॅन्थर आणि दलित पॅन्थर याबद्दलचा एक तुलनात्मक इतिहास हा लिहिला पाहिजे. त्याचबरोबर आमच्या पत्रकात सुद्धा आलेले की दलित पॅन्थर ही नामांतराच्या आंदोलनामध्ये लढली आणि ते आंदोलन जिंकली. सुबोध मला वाटतं हे अर्ध सत्य आहे. नामांतराचा लढा पॅन्थरचं जेव्हा नाव भारतीय दलित पॅन्थर झालं, त्याचबरोबर अनेक समाजवादी, डाव्या, पुरोगामी या सर्व चळवळी एकत्रित आल्या. त्याच्यामुळे तो लढा काही अंशी यशस्वी झालाय. नामांतर नाही झालं, नाम विस्तार झालाय. रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं झाले. आणि हे करत असताना सौदेबाजी झाली. दलितांवर अत्याचार केलेल्या, नोंद झालेल्या 1100 केसेस शरद पवारांनी मागे घ्यायला लावल्या. हे विसरता कामा नये. ही अशी मोठी तडजोड झाली होती. मला एवढं सांगायचं, फार भयानक स्थिती आहे. काय लोक सांगतात नुसते की दलित पॅन्थर यांनी स्थापन केली, त्यांनी स्थापन केली, त्यांनी स्थापन केली. ज्या नामदेव ढसाळांनी ढीगभर कविता लिहिल्या, त्याच नामदेव ढसाळांनी सांगितलंय की जात्यांताची खरी चळवळ किंवा खरा लढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेला आहे. नामदेव ढसाळ हे आपण विसरायचं का? जाहीरपणे बोललाय तो. बाकीच्यांच्याबद्दल काय बोलण्यात काय अर्थच नाही. ढालेंना सारा भारत बौद्धमय करायचा होता पॅन्थरमध्ये राहून. काही जण मुद्दामून दलित पॅन्थरबद्दल लिहित असताना ही मागणी करतात की आंबेडकरी विचार खऱ्या अर्थानं कळला असेल तो फक्त राजा ढालेला कळला होता. आणि तो काय होता? तो विचार म्हणजे इथे धम्मक्रांती झाली तरच या देशामध्ये क्रांती होऊ शकते, असंही मानलं जातं.
जाहीरनामा दलित पॅंथरचा, जाहीरनामा के नामा जाहीर हे पुस्तक ढालेंचं, त्यावेळेला प्रश्न उपस्थित राहिला होता की मार्क्सवादाबद्दलचे प्रश्न उपस्थित झाले होते. मार्क्सवाद हा दलितांच्या बाजूचा की शत्रू होता याबद्दल त्यावेळेला महाचर्चा झाली होती. त्याची उत्तर आज ताग्यात कोणी दिलेली नाही. काही लोक, काही लेखक स्पष्टपणे सांगतात की मार्क्सवाद हा भारताच्या समाज व्यवस्थेला लागूच होऊ शकत नाही. तुम्ही वाचलंय असेल, लोकशक्तीचं काय वाचलं असेल. बाबासाहेब आंबेडकरांना मार्क्सवादाच्या विरोधात उभं करणं आणि काही डाव्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे भांडवलवादी विचारसरणीचे आहेत हे सुद्धा मांडणं या आज तागायत चालू. 1925 साली RSSची स्थापना झाली. त्याची सुरुवात अगोदर टिळकांपासून झालेली. 1922 साली सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या करणारं पुस्तकच लिहिलं. गोळवळकरांनी सुद्धा जे काय लिहिलं, वी आवर नेशन डिफाईन, त्याचं विचारधन आणि त्यांची सगळी मांडणी याचा विचार केल्याच्या नंतर फुले आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सावरकरांना, गोळवळकरांना फारसं गांभीर्याने घेतलं आहे. दलित पॅंथरमुळे फार मोठी गोष्ट झाली ती म्हणजे आमचे तरुण कार्यकर्ते वाचायला लागले, बरेच जण लिहायला लागले, कित्येक जण आत्मकथन, आत्मकुंठन लिहायला लागले. पण कुणीही बाबासाहेबांचे आर्थिक विचार काय, बाबासाहेबांचे सांस्कृतिक विचार काय, बाबासाहेबांचे धम्मविषयक विचार काय, बाबासाहेबांच्या विचारांचे अनेक पैलू, त्यांच्या वैचारिकतेचा अभ्यास करून आपल्यातल्या कुणीही अथक परिश्रमानं लिहिलेलं नाही. जे चळवळीमध्ये नव्हते, ज्यांचा कुठल्याही फुले आंबेडकरी दलित आंदोलनांशी परिघावरचा सुद्धा संबंध नव्हता, जे परिघाच्या बाहेर असायचे, ते फुले आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार झालेले आहेत. काय झालंय, आमच्या एका विद्वानानं असं सांगितलेलं आहे, ज्याने RSSच्या एकूण बांधणीवर, एकूण रचनेवर एकेकाळी प्रकाश झोत टाकला होता. त्याचं आता असं म्हणणं आहे की जागतिकीकरणाच्या या बदललेल्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेट सोशलिझम आपण सांगणार आहोत का, तो बाद झालेला आहे. शिवसेना ही सरळसोट हिंदुत्ववादी आहे आणि तिने महाराष्ट्रात आणि मुंबईत फार चांगलं काम केलंय. मुस्लिमांना आपल्या जरबेत ठेवलेलं आहे असं लिहिणारा फुले आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार म्हणून स्वतःला म्हणवतो आणि त्याचं कौतुक केलं जातं. जी वैचारिक घुसळण दलित पॅंथरने केली होती ती थांबली. 1991 बघा, ब्लॅक पॅंथर 1966 साली जन्माला आली, 82 साली ती विसर्जित झाली, पुन्हा 1989 साली वेगळ्या फॉर्ममध्ये तिला पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न झाला. त्याच वर्षी न्यूटनचा खून झालेला आहे पॅंथरच्या संस्थापकाचा. पॅंथरची पुनर्स्थापना नाही झाली. दलित पॅंथर ही संघटना
हे अशाच तऱ्हेनं विकलांग हो वैचारिकदृष्ट्या फार मोठ्या गोंधळामध्ये संपलेली आहे. आणि अजूनही त्यावेळेला निर्माण झालेले प्रश्न आज काय आम्ही सोडवू शकलो नाहीत. आणि हे जर सोडवू शकलो नाही, वैचारिकदृष्ट्या जाती अंताच्या चळवळीचं तत्वज्ञान काय असू शकेल याची फुले आंबेडकरवादी जर मागणी आम्ही करू शकलो नाही, मार्क्सवादी विश्लेषण पद्धतीबद्दल नेमकी भूमिका घेऊ शकलो नाही, तर आपण सतत अडखळणार आहोत. धम्मक्रांती व्हायला पाहिजे, बुद्धाला आपण स्वीकारलाच पाहिजे. लोकायत होतं, सांख्य होता म्हणून बुद्ध पण झाला, हेगेल होता, पॉवरबाख होता म्हणून मार्क्स झाला. परंतु जगामध्ये शोषणाच्या विरोधातलं जे जे तत्वज्ञान आहे, जे भौतिकवादी आहे, ते आपलं आहे आणि ते भारताला सुद्धा लागू आहे. ही आपण सरळ सरळ भूमिका घेतली पाहिजे. तर हा वैचारिक गुंता सुटेल. कारण कसं आहे, मागणी अशी केली जाते की भारतातली जी जाती व्यवस्था आहे तिला फक्त धर्म कारणीभूत आहे आणि नुसतंच धर्म कारणीभूत आहे. या जाती व्यवस्थेला आर्थिक आधार आहे हे मांडलंच जातं. असं बोललं जातं. मी मांडलं. मी जे दलित पॅन्थरमध्ये होते, दलित चळवळीत होते आणि ते फुले आंबेडकरी तत्वज्ञानाचे भाष्यकार समजतात त्यांच्याकडून बोलतोय. जाती व्यवस्था ही शोषण व्यवस्था आहे. तिचा उद्गम कसा झाला? जर ती मानव निर्मित आणि कृत्रिम आहे, तिचा नाश सुद्धा होणार आहे आणि तो आपल्याला करावा लागेल. त्यासाठी कुठल्या कुठल्या शक्तींना बरोबर घेतलं पाहिजे याचा विचार त्यावेळेच्या पॅन्थरच्या नेतृत्वानं करायला पाहिजे होता. ज्यांचं ते बौद्धिक दौर्बल्य होतं ते करू शकले नाही. परंतु आज अशी भयानक परिस्थिती आहे की आपल्या सगळ्या प्रबोधनवादी सगळ्या चळवळी ह्या निष्प्रभ ठरलेल्या आहेत, अपयशी ठरलेल्या आहेत. 1925 पासून RSSनं जे पोखरायचं काम केलं, या 2025 साली त्याला 100 वर्ष होतील, त्याने सगळा देश पोखरून काढलेला आहे. उद्या बौद्ध विहारांच्या मध्ये RSSच्या शाखा भरतील अशी सुद्धा मला भीती वाटते. या मुंबईमधली बुद्ध विहार घ्या ना, मी बरीच बोलली. त्या बुद्ध विहारांचं नियंत्रण कोणाकडे असतं बघा. त्या बुद्ध विहारांचे दाते कोण असतात बघा. बौद्ध धम्म स्वीकारला पाहिजे म्हणजे नक्कीच स्वीकारला पाहिजे. धम्मक्रांती सुद्धा व्हायला पाहिजे. बुद्धाला तुम्ही कुठल्या मॅग्निफाय क्लासमधून स्वीकारणार ते बघा. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेतून बुद्धाकडे पाहणार आहात, तो बुद्ध स्वीकारणार आहात की सत्यनारायण गोविंदाचा स्वीकारणार आहात, की तुम्ही त्या दलाई लामाकडून तो बौद्ध धम्म स्वीकारणार आहात, की तुम्ही श्रीलंकेचा बौद्ध धम्म स्वीकारणार आहात, की तुम्ही थायलंडचा बौद्ध धम्म स्वीकारणार आहात, की जपानचा बौद्ध धम्म स्वीकारणार आहात. तुम्ही कुठला बौद्ध धम्म स्वीकारणार आहात? मी एकदा एका पॅन्थरच्या विद्वानाला विचारलं की बघ, व्हिएतनाममध्ये सर्वच बौद्ध धम्मे आहेत आणि अमेरिकेसारख्या
जगातील सर्वात बलाढ्य अशा देशाशी जे 35 वर्ष लढले आणि अमेरिका पराभूत झाली आणि व्हिएतनाम जिंकलं. मग जर ते सगळेच बौद्ध होते, मग तिथे कम्युनिस्ट क्रांती का झाली? उत्तर कोरियामध्ये कम्युनिस्ट क्रांती का झाली? कंपुचियामध्ये कम्युनिस्ट क्रांती का झाली? चीन बऱ्याच अंशी बौद्ध आहे. तिच्या आताच्या साम्यवादाबद्दल आपल्याला आक्षेप घेता येईल, पण तिथेही कम्युनिस्ट क्रांती का झाली? तर त्यावेळेला मला तो दलित पॅंथरचा बुद्धिवादी नेता म्हणाला, अरे त्याचं कारण म्हणजे त्या लोकांना बौद्ध धर्म व्यवस्थित कळला नाही, हे त्याचं कारण. आज अजस्र प्रश्न आपल्या अंगावरती कोसळलेले आहे, तुम्हाला पळून जाता येणार नाही. आणि दलित पॅंथरचा नुसतं सुवर्ण महोत्सव करून तुम्हाला तुमची सुटका करून घेता येणार नाही. दलित पॅंथरचा लढा जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला बघा, लक्षात घ्या की आपण मगाशी म्हणालो की प्रबोधनाच्या आपल्या सगळ्या चळवळी या पराजित झालेल्या आहेत, हरलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगणारे, ज्योतिबा फुलेंचं नाव सांगणारे, शाहू महाराजांचं नाव सांगणारे, कार्ल मार्क्सचं नाव सांगणारे, लेनिनचं नाव सांगणारे हरले. गोळवळकर जिंकलेला आहे. त्याचं कारण असं आहे की ते काय करत होते, कसं पोखरत होते हे आम्हाला कळलंच नाही. आम्ही बेसावध होतो. आम्ही माझी लाईन बरोबर की तुझी लाईन बरोबर असे ट्रॅक चुकले लोक. आता तरी आपण नेमकेपणाने आपला ट्रॅक तयार करणार आहोत की नाही. जर तो ट्रॅक तयार करू शकलो नाही तर अजून 100 वर्ष ब्राह्मण्यवादी फॅसिस्ट साम्राज्यवाद्यांची सत्ता आपण या देशामधून हलवू शकणार नाही. मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे त्यांचं सुद्धा ब्राह्मणीकरण सुरू आहे. एकूणच मध्यमवर्गीय समाज 1991 नंतर बदलला. बघा, जागतिकीकरणाचा परिणाम मध्यमवर्गावरती झालेला आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुढाकार घेणारा मध्यमवर्ग आणि 1991च्या नंतर डाव्या चळवळीमध्ये, समाजवादी चळवळीमध्ये, दलित चळवळीमध्ये नेतृत्व करणारा वर्ग त्या समाजातला मध्यमवर्ग होता. 91च्या नंतर सगळा हा मध्यमवर्ग बदलला आहे. तो जागतिकीकरणाचा त्याला काही प्रमाणात फायदा मिळाल्यामुळे तो चंगळवादी झालेला आहे. तुम्ही अवश्य म्हणालात नाही इथे तरुण नाही आहेत, कसे येतील? सगळे व्हॉट्सअपमध्ये अडकले, सगळे चंगळवादामध्ये अडकलेले आहेत. ही व्यवस्था बदलायची विचारला. तुम्हाला सांगतो मी, बाळ ठाकरेंनी सगळ्यात मोठं जर कुठलं वाईट काम केलं असेल तर हे. बाळ ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये ज्या चळवळी झाल्या, पुढे आंबेडकरी चळवळ, सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, आपली महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सगळ्या डाव्या चळवळी यांनी जे त्या लढाईच्या मधून जे जनतेचं, युवकांचं प्रबोधन केलं होतं प्रागतिक अर्थानं, त्या सगळ्या युवकांना त्यांचं जमातीकरण करण्याचं काम बाळ ठाकरेंनी केलं. शिवसेनेनं हे परिवर्तनाचं चक्र उलट फिरवलं आणि आज त्यांना महाग पडत आहे. मला आनंद नाही आहे, तर असुरी आनंद तर अजिबात नाही. या इथेच वरळीमध्ये 1974ला जो दलितांवर हल्ला झाला त्याची तपशिलात मी जाणार नाही, काय तुम्हाला माहिती आहे. रमेश देवरूकरांची हत्या इथे झाली, पोलिसांनी त्यांना गोळी घेतली.
या वरळीमध्ये सवर्ण विरुद्ध दलित हा संघर्ष कितपत होता मला माहिती नाही, परंतु हा दंगा पेटवण्याचं काम त्यावेळेच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसने केलेलं होतं. पण गंमत बघा, आज आता या 2022 मध्ये काँग्रेस लयाला चाललेली आहे आणि शिवसेना सुद्धा शेवटची आजके मोजकी आहे. इथं तुम्ही बरेलाच ही 50शीची सभा घेतलेली आहे. मला असं वाटतं की याला फार मोठा अर्थ, फार चांगलंच निवडलं तुम्ही. आता पुढचं बघा, आपल्याला पुन्हा जर काही जण म्हणतात पुन्हा पॅन्थर उभी राहिली पाहिजे, काही जणांचं असं म्हणतं की ठोसाला ठोसा दिला पाहिजे. काही जणांनी सांगितलं, तुम्ही मोठे उदाहरण दिलं, आपण सगळेच जण तेच आयुष्य जगलो. मी पॅन्थर सोडल्याच्या नंतर सुद्धा या म्हातारपणापर्यंत तेच आयुष्य जगलो. उपकार नाही, जे स्वीकारलं होतं तसे जगलो आम्ही, नाही तडजोडी केल्या. परंतु आता स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. मार्क्सवादाबद्दल, मार्क्सवादाच्या वैज्ञानिक विश्लेषणाबद्दल, मांडणीबद्दल, समाजवादाबद्दल, गांधीवादाबद्दल, फुले आंबेडकरी चळवळीला नेमकी भूमिका घ्यावी लागेल. ही जर भूमिका आपण घेऊ शकलो नाही तर आपल्याला नेमकीपणाने कार्यक्रम आखता येणार नाही. मला अजूनही असं वाटतं वेळ गेलेली नाही. जेवढ्या डाव्या चळवळी आहेत, समाजवादी चळवळी आहेत, प्रागतिक चळवळी आहेत, शोषणमुक्तीच्या जेवढ्या चळवळी आहेत त्यांच्यामध्ये आणि फुले आंबेडकरी चळवळीमध्ये कायमचा संवाद ठेवणारी यंत्रणा आपण या निमित्ताने निर्माण करू शकलो पाहिजे. पण मला माहिती आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आता पुतळे राहिले, स्मारकं राहिलेली आहेत, जयंत्या राहिलेल्या आहेत. बाबासाहेबांचा विचार आम्ही लोकांनी सोडून दिलेला आहे आणि दलितांमधल्या मध्यमवर्गीयानं त्या विचाराची बांधिलकी सोडलेली. RSS पर चाणक्य ऑक्टोपस सारखे येते. तुम्ही बघत असाल की हिंदू देवदेवतांचे अनेक हात असतात, अनेक पाय असतात, नाही का? तसेच RSSला अनेक हात आहेत, अनेक पाय आहेत आणि अनेक मुंडकी आहेत. त्यातल्या ऑक्टोपसचं जशी टेंटॅकल्स असतात तसं त्यांचं एक टेंटॅकल आहे, समरसता मंच. बरोबर? या समरसता मंचावर स्वतःला आंबेडकरी चळवळीतले भाष्यकार म्हणणारे सर्व लब्ध प्रतिष्ठित जेवढे साहित्यिक आहेत हे सगळे डुकरासारखे लोळून आलेले आहेत. नामदेव ढसाळ सहित याचा उहापोह झाला पाहिजे. हा जर आपण करत नसू तर मला वाटतं आपण खूप मोठी आत्मवंचना करतो. आपल्या चुका सुद्धा आपल्याला कळल्या पाहिजे, तरच आपण बिनचूकपणे पावलं उचलू शकतो. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, मला असं वाटतं दलित पॅन्थरने खूप मोठं काम केलेलं आहे. नक्कीच तरुणांच्या मध्ये ऊर्जा भरली, प्रतिकाराची शक्ती निर्माण केली, त्याला फुले आंबेडकर मार्क्स वाचायला शिकवला, खूप मोठी सांस्कृतिक क्रांती केली. तिची फार गरज आहे, आज तर फार गरज आहे. राजा ढालेंनी या शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर गीता गायला घेतली होती. आज तो कार्यक्रम आपण करू शकतो का?
आता गीता हा राष्ट्रग्रंथ म्हणून त्याला मान्यता द्या असं म्हणणारं सरकार आलेलं आहे. का फार कठीण आहे. अशा परिस्थितीत आपल्याला संघर्ष करायचा. श्रमिकांचे काय अवस्था आहे. सातत्याने लढून संघर्ष करून रक्ताचं पाणी करून कामगारांनी आपल्यासाठी कायदे निर्माण करायला भाग पडले व्यवस्थेला. म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेड युनियन ऍक्ट पासून तर आयडी ऍक्ट पर्यंत 29 महत्वाचे कायदे कामगारांचे हे गुंडाळून 4 लेबर कोड आणलेले तुमच्या उरावर. कामगार गप्प बसलेले आहे. कुठे आहे का संघर्ष. कामगार गप्प आहे. आणि कम्युनिस्टांचं असं म्हणणं आहे की क्रांतीचा व्हॅनगार्ड कामगार असतो. आता मी काय काय वेळेला कम्युनिस्टांच्या ज्या ज्या काही चुका झाल्या ज्या मला वाटतात त्यांनी सांगितलं की आमच्या कम्युनिस्ट पुत्रांना वाईट वाटतं. मी एका आयटेक नावाच्या संघटनेचा एक सदस्य आहे आणि मला आश्चर्य वाटलं की तिथे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय होते. आणि लाला लजपतराय स्वतः अत्यंत हिंदुत्ववादी, हिंदू महासभेचे. पण आमच्या कम्युनिस्टांना काय कौतुक. आमच्या कम्युनिस्टांना टिळकांचं काय कौतुक. अरे तुम्ही बदलणार आहात की नाही. तुम्हाला बदलावं लागेल. मार्क्स आणि लेनिन तुम्हाला समान आहे का. आणि मार्क्स काय तुम्हालाच करतो का. बाबासाहेबांनी आम्हाला मार्क्स पण वाचायला शिकवलं आहे आणि तो आम्हाला आमचा शत्रू वाटत नाही. पण मार्क्स समजून घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्या शाळेतून कसं शिकू. कारण तुमच्या शाळेमध्ये डांगे आहेत. डांग्यांच्याकडून आम्ही ना मार्क्स शिकणार. आम्ही डायरेक्ट शिकू ना. हे फुले आंबेडकरी चळवळीला समजलं पाहिजे. मार्क्स आपला शत्रू नाही, असू शकत नाही. आज जगामध्ये जिथे जिथे शोषितांचे लढे सुरू आहे तिथे मार्क्स जिवंत आहे. तो मरू नाही शकत. बुद्ध सुद्धा जगभर आहे. पण बुद्ध काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. बुद्ध विपश्यनात आहे का. बुद्ध दलाई लामाकडे आहे का. बुद्ध नक्की तुम्ही कोणतं स्वीकारणार आहात हे आपण विचार केला पाहिजे. म्हणजे माहितीसाठी सांगतो डॉक्टर पाटणकर, RSSने 2,500 बौद्ध भिक्खू तयार केलेले आहेत. तुम्ही कधी बौद्ध भिक्खूशी बोललात का. ते आमचे एक बौद्ध भिक्खू आहे मुंबईचा, मोठा बौद्ध भिक्खूंचा नेता आहे राहुल मोदी नावाचा. तो RSS बरोबरच असतो. हिंदू महासभेनं जो मोठी धम्म परिषद घेतली त्या धम्म परिषदेमध्ये तो पण होता आणि दलाई लामा पण होता. आता दलाई लामा म्हणजे स्वतःला बुद्धाचा अवतार म्हणतो. हा बुद्धाच्या विचाराचा मर्डर आहे, खून आहे. हे दलित पॅंथरचे वारसा सांगणारे लोक कसे सहन करू शकतील. आता सुद्धा कोण दलाई लामा हा गचकल्याच्या नंतर होणार आहे त्याचा शोध सुरू आहे. हे कुठल्या आंबेडकरी विचारांच्या बसतं. त्यामुळं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक संघर्ष उभा करावा लागेल. बाळ ठाकरेंनी काय केलं. आपल्या बाबाचा विचार सोडला विचार. प्रबोधनकारांचा विचार सोडला. प्रबोधनकार सुद्धा हिंदूवादी होते पण ते सावरकरवादी हिंदूवादी नव्हते. ते जाती व्यवस्थेच्या विरोधातले होते. आणि साहजिकच होते. ते काय असतं होते चांद्रसेनी हे काय असतं प्रभू. आणि प्रभूंच्या मध्ये आणि ब्राह्मणांच्या मध्ये एक द्वैत आहे. एका लेखकाने सांगितलं की आपल्या देशामधला मुख्य प्रश्न जो आहे जो जात्यांचा तो असा आहे की दलित किती जरी श्रीमंत झाला तरी तो ब्राह्मण होऊ शकत नाही. बरोबर आहे. तसा मराठा सुद्धा किती श्रीमंत झाला
तोही ब्राह्मण होऊ शकत नाही. आणि कायस्थ सुद्धा किती मोठा विद्वान आणि श्रीमंत झाले तरी तोही ब्राह्मण होऊ शकत नाही. ही आपल्या देशाची जाती व्यवस्था आहे. आता सोनारांनी स्वतःला दैवज्ञ ब्राह्मण म्हणून घेतलं. इतिहास तुम्हाला माहिती असेल. पेशव्यांनी त्यांना बोलवलं, स्वतःला ब्राह्मण म्हणून घेता का, दैवज्ञ ब्राह्मण. सगळ्यांचे फुले कापले. आता हे जे बाबा जय भीम बोलतील, बोलताय, आणि गोळवळकरची जयंती सुद्धा करतात. मोदीने यांची फुले कापलेले आहेत. वैचारिक दृष्ट्या यांचं मेंदूचं वाटोळ झालेलं आहे. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेऊया. बरंच बोलायचं होतं, वेळ खूप झालेला. हा बोलू ना. मला पण एवढं सांगायचं आहे की इथे जी आमची दलित पॅंथर जेव्हा स्थापन झाली त्यावेळेला संघर्ष कोणापासून सुरू झाला, कोणाशी सुरू झाला, शिवसेनेबरोबर. आमच्या चळवळीचा पहिला शहीद भागवत जाधव, ज्यांचं आज हे विचारपीठ आहे, त्यांना शिवसेनेने मारलं. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या गुंडांनी, त्यानंतर धर्मवीर सुद्धा म्हणतात, दलितांच्या हत्या केलेल्या आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरामध्ये दलितांवर सर्वात मोठ्या प्रमाणात हल्ले केले असते ते शिवसेनेने केलं होतं. जो नामविस्ताराचा ठराव झाल्यानंतर ते नामविस्तार होऊ नये म्हणून बाळ ठाकरे आपल्या लव्या जाम्यासह मराठवाड्यात निघाले होते. हा इतिहास आपण विसरता का नाही. एक छोटीशी आठवण सांगतो की आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जे हत्याकांड झालं त्याचा 11 जुलैला त्याचा आपण स्मृती दिन आपण आयोजित केलेला आहे. तिथे नारायण राणे गुंडांना घेऊन स्वतः आले आणि त्यांनी नालंदा नगर, तिथं आमची बुद्ध आहे त्याच्यावरती हल्ला केला स्वतः. नैसर्गिकरित्या शिवसेनेमध्ये आणि दलित पॅंथरमध्ये संघर्ष झालेला आहे. आणि नंतर आपण काय पाहिलं, शिवशक्ती भीमशक्ती युती पाहिली आपण. असा जो वैचारिक आणि संघटनात्मक ऱ्हास होत गेला त्याचा आपण मागोवा घेणार आहोत की नाही. म्हणून मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची. आजच्या परिस्थितीमध्ये आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर या RSS प्रणित सरकार आणि त्याच्या व्यवस्थेचं गुलाम होणं किंवा त्यांच्या विरोधात संघर्ष करणं किंवा संघर्षाचा मार्ग आणि त्याचा कार्यक्रम ठरवणं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण, मी माझ्या कम्युनिस्ट मित्राला सांगेन, बरेच कम्युनिस्ट मित्र असं बोलतात, बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीच नव्हते. स्वातंत्र्याच्या बाबासाहेब आंबेडकर हे कधी जेलमध्ये गेलेच नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि ज्योतिबा फुलेंचे विचार हे सुधारणावादी भांडवली विचार आहेत. क्रांती फक्त कम्युनिस्ट विचारांनीच होऊ शकते, दुसरा क्रांतीचा फॉर्म असू शकत नाही. अशा पद्धतीची मांडणी आज ताब्यात केली जाते. मला असं वाटतं आणि माझ्यासारख्या अनेक फुले आंबेडकरी विचारांच्या लोकांना असं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशातली
जी भौतिक वैचारिक परंपरा, तिचा वारसा, ती वैचारिकता आणि मार्क्सवाद याला एकत्रित घेऊनच आपण खऱ्या अर्थाने देशामध्ये परिवर्तन करू शकतो सर्वांनी. ही आमची भूमिका. आणि ही भूमिका घ्यायची असेल तर माझी हात जोडून विनंती आहे, जे स्वतःला लाल बावटेमध्ये समजतात त्यांनी बाबासाहेबांचं अॅन्युअलेशन ऑफ कास्ट वाचलं पाहिजे. बाबासाहेबांचं स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया वाचलं पाहिजे. बाबासाहेबांचं स्टेट्स अँड मायनॉरिटीज वाचलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला बाबासाहेब समजेल. आणि ज्यांना खऱ्या अर्थानं बाबासाहेब समजायचं आहे आणि मार्क्स करायचं आहे त्यांनी मार्क्स आणि एंगलचा कम्युनिस्ट जाहीरनामा वाचला पाहिजे. मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद समजून घेतला पाहिजे. सरप्लस व्हॅल्यूचा सिद्धांत समजून घेतला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे वर्ग संघर्ष समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब फार स्पष्टपणे सांगायचे की या देशामध्ये जोपर्यंत वर्ग आणि वर्णांचा नाश होणार नाही तोपर्यंत इथे समतेचं राज्य होऊ शकत नाही, हे बाबासाहेब सांगायचे. आणि म्हणून या सगळ्या प्रागतिक पुरोगामी या सगळ्या चळवळी एकत्र आणण्याचं काम आपण फुले आंबेडकरी चळवळीचे पायीक समजणारे जे दलित पॅंथरचे लोक आहोत, ज्यांना दलित पॅंथरची लढाऊ परंपरा अभिप्रेत आहे, तर आपण दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समितीच्या निमित्तानं हे आपण केलं पाहिजे. मला वाटतं की मोदीला नक्की समजायचं असेल, शहाला समजायचं असेल, भाजपला आणि RSSला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर सावरकर आणि गोंडवळकर हा आपल्या तरुणांनी नेमकेपणाने वाचला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला कळेल की धोका काय आहे. सर्व मूलतत्ववादी सारखेच असतात. फंडामेंटलिस्ट हा जो सेक्ट आहे हा कुठल्याही समाज वर्गामध्ये निर्माण झाला की तो धोकादायक असतो. आमच्यामध्ये एक सेक्ट निर्माण झालेला आहे. तो काय म्हणतो, ह्या सगळ्या ब्राह्मणांना एकत्रित करा, त्यांना बांधा आणि खैबर खिंडीच्या बाहेर ढकलून द्या. ते इथले निवासी नाहीत, मूल निवासी नाहीत, मूल निवासी आले. मूळ निवासी कोण आहे याबद्दल खूप तपशिलात जात आहे. तर आपण सगळेच मूल निवासी आफ्रिकेतले आहोत. सगळे मानवजात हे आफ्रिकेचे मूल निवासी आणि तिथूनच सगळ्यांचं स्थलांतर झालं. त्यामुळं बाबासाहेबांनी ब्राह्मणांचा द्वेष नाही केला, ब्राह्मण्याचा विरोध केलेला आहे. पण इथं केवळ ब्राह्मणाचा द्वेष करायचा आणि आम्ही मूल निवासी आहोत, आम्ही म्हणजे कोण, आम्ही सांगू ते, असा एक विचार मांडला जातो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता घेता. असं एक नवीन मूलतत्ववाद फंडामेंटलिझम हा आंबेडकरी चळवळीमध्ये निर्माण होतोय. त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. आपल्या ज्या सगळ्या धम्म चळवळी त्यांच्याकडे बघा, त्यांची तर दौडदौड चाललेली आहे. किती कल्ट आहे. 3 लोक म्हणजे कुठले, स्वर्ग, धरती आणि पाताळ, म्हणजे त्रैलोक्य. मग आमचं त्रैलोक्य बौद्ध भाषा कुठलं बौद्ध तत्वज्ञान बसलो. बरेच बौद्ध भिक्खू पुनर्जन्म कसा असतो ते सांगतायत. म्हणून आपण बुद्धिस्ट होत असताना मला असं वाटतं की अगोदर आंबेडकर आहोत की नाही तपासलं पाहिजे, याचा अगोदर विचार केला पाहिजे. नाहीतर आपण तिबेटी किंवा भूतानी भिक्खू तसे बौद्ध. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार मला असं जाणवतं याच्यासाठी केला असावा
या ब्राह्मणी जातीय शोषण व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रदीर्घ असा संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, जमिनीवरचा संघर्ष करण्यासाठी या समाजानं एक श्रवण संस्कृतीची बांधिलकी पत्करावी म्हणून तो धम्म आपल्याला दिलेला. विपස්සना करण्यासाठी धम्म दिला नाही. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की दलित पॅंथरचा कार्यक्रम करणं, तिचा स्वीकार करणं, तिच्या पुनरुज्जीवनाचा विचार करणं, याच्यासाठी फार मोठी वैचारिक आव्हानं आपल्याला स्वीकारावी लागतील. आणि ही वैचारिक आव्हानं स्वीकारून आपल्याला नव्यानं पुन्हा बांधणी करावी लागेल. दलित पॅंथरचीच पुनर्बांधणी होईल असं नाही. आज फुले आंबेडकरी चळवळ औषध मात्र सुद्धा राहिलेलं नाही. फुले आंबेडकरी चळवळच काय, सर्वच ज्या प्रागतिक चळवळी सदर म्हणून घेतात त्यांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही. अशा अवस्थेमध्ये पुन्हा एकदा आंदोलन उभं करायचं असेल तर आपला वैचारिक अधिष्ठान नेमकेपणानं उभं करावं लागेल. त्यासाठी महाचर्चा करा. मी मगाशीच डॉक्टर पाटणकरांना बोललो की संपूर्ण दिवसभराचा आपण एक शिबिर घेऊया. आज प्राध्यापक नलिनी पंडित असेल फार बरं झालं असतं. त्यांनी जाती व्यवस्थेच्या बद्दल फार मूलगामी असं चिंतन केलं होतं. पण ठीक आहे, प्रवाह बदलत असतो. आपण सगळे पुन्हा दलित पॅंथरची लढाई उभी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की आपलं मुख्य शत्रू हे म्हणजे ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही. आजची भांडवलशाही म्हणजे साम्राज्यवाद आहे. मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेटीकरण झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला नुसताच ब्राह्मणवादाशी लढा जर लढलो तर ब्राह्मणवादाला त्याचं पोषण करणाऱ्या साम्राज्यवादाशी आपण लढलो नाही तर आपला लढा अर्धवट असेल आणि अर्धा असेल. हे करत असताना आपल्याला सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल. सगळ्यांना मोठं तुम्हाला एक सांगतो मी, आदिवासी समाजाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणीकरण सुरू आहे. त्यांचे देव बदलले जात आहे, त्यांचा धर्म बदलला जातो, त्यांचे संस्कार बदलले जातात, त्यांची संस्कृती बदलली जाते. अर्थात फुले आंबेडकरी चळवळ त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही अशी आजची परिस्थिती आहे. फार भयानक परिस्थिती आहे. या सगळ्या भीषण परिस्थितीमधून या असल्या वातावरणामध्ये आपण पुन्हा एकदा दलित पॅंथरची ऊर्जा, जी दलित पॅंथरची वीज कोसळली होती 72 साली, तिची ऊर्जा संकलित करून पुन्हा दलित पॅंथर उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यावेळेला गप्प राहून चालणार नाही, बोलावं लागेल. दुष्यंत कुमार नावाचे कवी आहेत. ते कवी एका ठिकाणी फार चांगलं बोलले, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सुनता, आदमी मरने के बाद कुछ नहीं देखता, लेकिन कुछ नहीं देखने से, कुछ नहीं बोलने से और कुछ नहीं सुनने से आदमी मर जाता है. आज आपली ती अवस्था आहे. चला आपण बोलायला सुरुवात करूया, ऐकायला सुरुवात करूया आणि पाहायला सुरुवात करूया आणि पुन्हा कुठल्याही फॉर्ममध्ये पण दलित पॅंथर उभारूया. जय हिंद, जय भारत.